आबाळ आलं आणि माल तापला की माल जास्त तयार होतोय, आपला कलर लाल भडक होतोय, माल बारीकच आहे मार्केटमध्ये, माल आता काय मोठ्या प्रमाणात राहिलेला नाही, बारीकच माल आहे, ओढून येतोय माल ते सगळा. जे काय आता आपलं पावसाळ्या सीझनला किंवा गारट्यामध्ये जे काय आपला माल एक महिनाभर लेट होत असतो किंवा पूर्ण दिवस माल खात असतो, तसं काय आत्ताच्या सीझनला म्हणजे उन्हाळ्या सीझनला तसा काय माल पूर्ण दिवस खात नाही. जर गोळी असली गाबाळी एक गारट्याच्या सीझनला आणि उन्हाळ्यामध्ये गोळी पूर्ण 15 दिवसात जर येणार असेल तर ती 15 दिवस अगोदर उडून येत असते. उन्हामुळं माल जर तापला तर ती अगोदर ओढून येत असते. त्याच्यामुळे ती माल जे काय आपलं नवीन प्लॉट चालू झालेले जे काही 5 ते 10% त्या मालाची आवक प्लस ही जी आपला जुना माल आहे, ती जुना माल पण सध्या म्हणजे त्या जुन्या मालामुळे चांगल्या मालाचं मार्केट पडलेलं आहे. जुना माल मार्केटमध्ये इतका मित्रांनो की 75% जुना माल आहे सध्या मार्केटमध्ये. तर ही मालाची आवक त्यांना विचारलं की कधी म्हणजे घटनेचे काय चान्सेस आहेत का, किंवा ह्या फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगपर्यंत तर काय मार्केट उचलन का असं त्यांना विचारलं. तर ते असं म्हणलं की फेब्रुवारी महिन्यामध्ये तर मार्केट हे उचलत नसतं अजिबात. जर मार्केट उचलताना आपल्याला दिसून आलं एक 5 ते 10%, फक्त 5 ते 10% जर मार्केट उचललं तर मार्च महिन्याच्या शेवटच्या 15 आठवड्यामध्ये आपल्याला मार्केट उचलतेलं दिसून येईल. एप्रिल महिन्यामध्ये एक 25 ते 30% फेब्रुवारी एप्रिल महिन्यामध्ये मार्केट हललेलं दिसेल. परंतु सध्या फेब्रुवारी महिन्यामध्ये मार्केट उचलणार नाही पूर्ण. मार्च महिन्याच्या पहिल्या 15 आठवड्यामध्ये मार्केट उचलणार नाही अजिबात. जर उचललेलं दिसलंच तर मार्च महिन्याच्या शेवटच्या 15 आठवड्यामध्येच आपल्याला मार्केट थोडंफार उचललेलं दिसून येईल. त्यांना लागण्याचं विचारलं लागण किती तारखेला करायची, कारण की आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये पण भरपूर शेतकरी मित्रांनी लागणीबद्दल विचारलं होतं लागण. परंतु मित्रांनो माझा एक अंदाज जर वर्षीचा सांगतो तुम्हाला, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर चांगल्या प्रकारे मार्केट मिळू शकतं. एक माझा अंदाज सांगतो तुम्हाला, तुमचा अंदाज माझ्यापेक्षा चांगला पण असेल किंवा माझ्यापेक्षा अनुभव तुमचा जास्त असेल मित्रांनो, त्याच्याशी आपलं काय दुमत नाही. परंतु एक मला जे अनुभव आलेला आहे ते मी तुम्हाला सांगतोय. एक मे महिन्याच्या 20 तारखेपर्यंत आणि तर चांगल्या प्रकारे मार्केट मिळू शकतं आपल्याला, असा माझा जर वर्षीचा अनुभव आहे. तर तुम्हाला लागण करायचं असेल तर त्या टायमिंगला लावा. परंतु लागण करत असताना शेतकरी राजांनो बेडमध्ये कोंबड खताचा वापर करू नका, कारण की उष्णता म्हणजे हीट भरपूर प्रमाणात असते त्या टायमिंगला. मे एप्रिलमध्ये उष्णता भरपूर प्रमाणात असते. हीट आपण मल्चिंग टाकल्यामुळं कागदामध्ये हीट जे काय वरची हीट आहे आपली ऊन जे आपलं असतं ते वर जेवढं लागतं त्याच्या डबल हीट मल्चिंगच्या आतमध्ये तयार झालेली असते हीट. ती हीट आणि कागदाची हीट बेड, कारण की माती सगळी तापलेली असती, त्या मातीतून हीट भरपूर प्रमाणात असते त्याच्यामुळं. आणि जर कोंबड खत टाकला तर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात उष्णता पण असते. तर ही दोन्ही हीट तयार झाली तर आपलं रोप जाण्याचं चान्सेस भरपूर असतात. त्याच्यामुळं कोंबड खत अजिबात सुद्धा बेडवरती टाकू नका. जर तुम्हाला टाकायचं असेल मटेरियल तर 10-20 15-15ची बॅग टाका. आणि उष्णता शोषून घेण्याचं काम म्हणजे हीट जे काय आपलं रोप आहे त्या रोपामध्ये गारवा निर्माण करण्याचं काम सिलिकॉन करत असतं. सिलिकॉन तुमच्या माहितीनुसार ज्या कंपनीचं टाकायचं त्या कंपनीचं टाका, परंतु सिलिकॉन टाका राजा हो, कारण की सिलिकॉन गारवा धरून ठेवण्याचं काम चांगल्या प्रकारे करत असतं रोपामध्ये. आणि रोपाची लागवड केल्यानंतर जे काय आपलं ग्लास मार्केटमध्ये मिळतात ती एक रिंग पडू नये म्हणून आपल्या झाडाला रिंग पडू नये, कारण की रिंग जर पडली तर ते रोप पिचकून पडत असतं. त्याच्यामुळं ग्लास त्याला लावा आणि एक महिनाभराने लगेचच गडबड करू नका. एक रोप लावल्यापासून 25 ते 1 महिन्याने जरी आपण माती रोपामध्ये, आता काय भागामध्ये रोप लावल्यानंतर त्यात माती भरतात, परंतु रोप लावलं की लगे माती भरू नका. 1 महिन्याने माती भरा. जर रोप लावलं तर जी काय आपली हीट तयार होत असती ती हीट बाहेर जात नाही, ती हीट हायाशीच कागदामध्ये राहते. त्याच्यामुळं लगेच माती लावू नका. जर माती लावली तर भरपूर प्रमाणात रोपं जाण्याचे चान्सेस असतात. फुटवा झाड आपलं करत नसतं आणि वाढ पण पटपट होत नाही. त्याच्यामुळं माती लावायच्या नादात लागू नका राजा हो. एवढंच तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये. उद्याच्याला आपण भेटूच. आता उद्याच्याला जर म्हणजे उद्याच्या नाहीच जाणार मी, परंतु 2-3 दिवसांनी जर मार्केटला गेलो तर तिथं त्या शेडची मुलाखत घेऊन स्वतः समक्ष त्यांची मुलाखत घेतो आणि तेच तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.